राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठित समजले जाणारे डिग्रज येथे विविध कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा कैलासवासी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माननीय अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभहस्ते करण्यात आले। डिग्रज लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई गावडे या सभेचे अध्यक्षस्थानी होते। यावेळी डिग्रज येथील डिग्रज ते बारागाव नांदूर जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, डिग्रज येथील भीमनगर येथील अंतर्गत रस्ता मजबूत करणे, डिग्रज येथील शोलेवाडी रस्ता काँक्रिटीकरण करणे, डिग्रज येथील कोळबामाळ येथे सोलर हाय मास्ट बसवणे तसेच डिग्रज येथील सोसायटी चौक येथे सोलर हाय मास्ट बसवणे असे विविध कामाचे या ठिकाणी कैलासवासी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अधिक प्रयत्नातून मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे। या डिग्रज गावावर कर्डिले साहेबांचे विशेष प्रेम होते। त्यांनी प्रत्येक वेळी या डिग्रज गावासाठी विशेष प्रयत्न केले आहेत। तसेच पुढील वर्षी नक्कीच 1 कोटीचा निधी मंजूर करू असं यावेळेस त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे। यावेळी शिवाजी सागर यांचे येणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शासनाने लवकर पोटनिवडणूक घ्यावी, आम्ही या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहोत। माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही। येणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कुठल्याही उमेदवाराची चाचपडताळणी करू नये। येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये अक्षय दादाला तिकीट द्यावे अशी आपल्या भाषण शैलीत त्यांनी म्हटलेलं आहे। यावेळी सुभाष गायकवाड, बाळासाहेब गावडेसर यांचे भाषण झाले। आभार संदीप ओहळे यांनी डिग्रज गावच्या वतीने मांडले। न्यूज 14साठी प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ। किंवा त्यांना आपल्या एवढी काळजी आहे की ते पूर्णपणे आपल्यासोबत, मी तुम्हाला एका शब्दात सांगतो की खंबीरपणे आपल्यासोबत प्रत्येक गोष्टीला उभा आहे। आपल्याला कुठल्याच गोष्टीची ते कमी त्यांनी कधी केलेलंही नाही आणि करणारही नाही। आणि नक्कीच या सगळ्या ताकदी आपल्यासोबत असल्यावर भविष्यात आपल्याला कुठल्याच गोष्टीचं कामाविषयी असो आपण पुढंच कमी पडणार नाहीत। आपल्या सगळ्या मागण्या, इच्छा 100% जबाबदारीने पूर्ण होतील आणि स्वतंत्र पारिवारिक छोट्या मोठ्या गोष्टी यासाठी तर मी कधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे। जसं साहेब बघत नव्हते कुठल्याच गोष्ट की हे काम माझं आहे का ते काम माझं आहे का, असं कधीच मनात नव्हतं। कुठलंही छोटं काम येऊ, लहान मुलांचं सगळं असू, शाळेतले भांडणं सगळं असू, लहान मुलांचे विद्यार्थ्यांचे, त्याच्यात सगळं साहेब सहभाग घ्यायचे। कुटुंबात घरात कोणाचे आपसात वाद असले तर त्याच्यात साहेब असायचे। राहिलेलं आहे 17 वर्षामध्ये। आज जर डिग्रजचं सांगायचं म्हटलं तर सुरुवातीच्या काळापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी भरभरून प्रेम आपल्या गावाला दिलेलं आहे। कारण की डिग्रज गावाने देखील साहेबांना कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही। राजकीय राहिला 73 लाख रुपयाचं आपण आता भूमिपूजन आणि उद्घाटन केलंय। तुम्हाला एवढा विश्वास देतो की येणाऱ्या 1 वर्षाच्या काळामध्ये 100% आपण 1 कोटीचं पुन्हा एकदा उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्या डिग्रज गावामध्ये ठेवू आणि आपल्याला जे प्रश्न प्रलंबित राहिले, अपेक्षा आपली जी आहे ती 100% पूर्ण करण्यात येईल। तेवढंच या निमित्तानं सांगून सर्वच उपस्थितांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्याला सर्वांना या निमित्तानं अशा शुभेच्छा व्यक्त करतो की अशीच आपली विकासाची वाटचाल जी गेल्या 17 वर्षामध्ये चालू आहे ती भविष्यात अशाच पद्धतीने चालू राहील, अशा आपल्याला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय श्रीराम। कारण की मी गेल्या 17 ते 18 वर्षामध्ये पाहिले की राहुरी तालुक्यातला कुठलाही व्यक्ती साहेबांसाठी तो घरातला व्यक्ती होता आणि प्रत्येक माणूस जीवाभावाचा होता। कारण की गेल्या 18 वर्षामध्ये जसं 2009ला नगर आणि राहुरी एकत्र आलं तेव्हापासून साहेबांसाठी राहुरी म्हणजे स्वतःचं कुटुंब झालं आणि त्या कुटुंबामध्ये गेल्या 17 वर्षात एक माणूस साहेबांनी जोडला। आज 17 वर्षाच्या नंतर आपण पाहतो की साहेबांसाठी तुम्ही महत्त्वाचे होते। शेवटचा श्वास साहेबांनी हा तुमच्या सर्वांसाठीच घेतलेला आहे। म्हणून आता भविष्यात त्यांचं नाव, त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला भविष्यात सगळ्यांनीच एकत्र ठेवून पुढे न्यायचंय। तर त्याकरिता ही मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे। असंच सगळ्यांनी एक परिवारासारखं राहा। कारण की मी 4 महिन्यात मी पाहिले की तुम्ही सर्वांनी जेवढं प्रेम
जेवढा आधार, धीर आणि प्रत्येक वेळोवेळी मला साथ दिली, ही किती शब्दात बोललं तरी त्याची कुठल्याच गोष्टी बरोबर तुलनाही होऊ शकत नाही आणि ते किती मी बोलण्यातून व्यक्त केलं तरी पण ते संपू शकत नाही. एवढं मोठं ताकद तुम्ही मला, माझ्या परिवाराला दिलेली आहे, याचा मी कायमस्वरूपी ऋणी राहणार आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत हे दिवस माझ्यासाठी इतके कठीण आणि त्यात तुम्ही माझ्यासोबत आहेत, हेच माझ्यासाठी आयुष्याचं, साहेबांनी माझ्यासाठी करून ठेवलेली ही सगळी गोष्ट आहे. म्हणून निश्चितपणे भविष्यात आपण कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका. आपल्याला कुठलीही मनामध्ये भीती आणण्याची गरज नाही. आपल्या सोबत आपल्या महाराष्ट्राचे आणि आपले विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा विखे पाटील हे आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहेत. त्यांनी देखील आपल्याला कुठलीच या 4 महिन्यामध्ये कमी पडून दिली नाही. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आणि त्यांनी मोठं प्रेम हे आपल्यावरती अभिवादन करतो. आज डिग्रस गावामध्ये वास्तविक पाहता हा झंझावत दौरा सुरू झाला आणि 73 लक्ष रुपयाचं काम पहिल्यांदा तुमच्या गावात करडले साहेबांनी आजारपणाच्या काळात एक प्रस्ताव मंजूर केलेले असताना आज त्याचं उद्घाटन झालं. काही लोक म्हणत असतील विकास थांबला, अरे विकास थांबलेलाच नाहीये. आजारपणाच्या काळात सुद्धा तो माणूस थांबलेलाच नाहीये. म्हणून आज एवढी जनता डिग्रसकरांना वाटलं असं फार लोक जमणार नाही सर, खुर्च्या अपुऱ्या पडल्या. वास्तविक पाहता खुर्च्या कमी पडल्या, लोक जमणार आहे, लोकांना आत्म्यात आहे. मी एक सांगू इच्छितो, एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व असे करडले साहेब होते आणि तेच राजनीती. मला एक जण अडचणी म्हणले, राष्ट्रीय जागा लवकर येतील का? अरे म्हणलं माशाच्या पिल्लाला शिकायची काय गरज येणारच. एवढे मोठे वडील वारले, आजारपणाच्या काळात त्यांना नगरपालिकेला सामोरं जावं लागलं आणि महिना 1.5 महिन्याच्या आतमध्ये अक्षय दादाला बाहेर पडावं लागलं. ही कार खेळाची बाब आहे, तरी पण त्यांनी कोणत्याही दुःखाचा विचार न करता बाहेर पडले. अरे आमच्या गावात आता एक 15 दिवसापूर्वी क्रिकेटचा सामना भरला आणि क्रिकेटला बोलवलं, मनी करडले साहेब पैसे देत असतात. अक्षय दादा स्वतः आल्याने 31,000 रुपये पाकिटामध्ये पैसे देणारा हा एकमेव माणूस आहे, देणाऱ्याचे हात आहे. म्हणून जास्त न बोलता मी तुम्हाला एकच विनंती करतो, साहेब कोणत्याही गोष्टीत कमी पडणार नाही. आणि करडले साहेब तुम्ही विचार करा ना, अक्षय दादाला आधार लय मोठा नाही हो. या महाराष्ट्रामध्ये एकच निवडणूक होणार आहे, ती फक्त राऊरीतली. इकडून जलसंपदा मंत्री, पालकमंत्री सुजयदादा आहे, मोनिका ताई आहे, संग्राम भाई जगताप आहे. अरे वार्डात लोक महाराष्ट्रातले येणार आहे आणि इलेक्शनची काळजी करू नका. 30,000च नाही, पण मी दादा तुम्हाला सांगू इच्छितो, या शब्दात 100% आई, आजा, आघात हे ज्या शब्दात अर्थ राहतो तो अर्थ तुमच्यात आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण सर्वसामान्य त्यागी माणसे, सर्वसामान्य गरीब कुटुंबातली माणसे